वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचल मनोहमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुध केवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि कर्ता कर्म अधिकाराच्या अमृतचंद्र आचार्यांचे कलश शेवटचे 7 आपण बघतोय। गाथा आपण कुंदकुंद आचार्यांची बघितली आणि यावर अमृतचंद्र आचार्यांनी 7 कलशांच्या माध्यमातून कर्ता कर्म अधिकाराचा उपसंहार केलेला आहे। जणू काही नवनीत आमच्या हाती दिलेला आहे या 7 कलशांच्या माध्यमातून। जसं काल आपण बघितलं की जेव्हा आत्म्याची श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य हे त्रिकाली ध्रुव आत्मस्वभावापासून च्युत होतं आणि तो परपदार्थांच्या प्रती समर्पित होतो, त्यावेळेला त्याचा विनाश जीवनात आहे, अर्थात त्याचं चतुर्गती परिभ्रमण आहे। आणि त्याला जेव्हा हा पुरुषार्थपूर्वक प्रेरणा करून जाणीवपूर्वक आपल्या आत्मतत्वाकडे वळवितो, जसा पाण्याचा ओघ परत पाण्यामध्ये मिसळला जातो, त्याप्रमाणे हा यांनी आपला स्वभाव जो च्युत झाला होता, मूळधारेपासून इतरत्र भरकटलेला होता, त्याला परत आपल्या आत्मतत्वामध्ये स्थिर करतो। तेव्हा हाच त्याच्यासाठी सुखाचा मार्ग आहे। म्हणून आमच्या परिणतीला निरंतर आम्ही आमच्या आत्मतत्वाच्या सन्मुख करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। समाधी शतक मध्ये त्यांनी एक कारिका ठेवली आचार्य पूज्यपादांनी की आत्मज्ञानात परम कार्यम न बुद्धो धारयेत चिरम कुर्यात अर्थवशात किंचित वाक्कायाभ्याम तत्परा। आत्मज्ञानात परम कार्यम, आत्मज्ञानाशिवाय दुसरं कार्य चिरकाल पर्यंत मनामध्ये धारण करू नका। जर चिरकाल आम्हाला विचार कोणता करायचा असेल तर तो आत्मज्ञानाचा करा, श्रद्धेचा करा, चारित्र्याचा करा, भेद प्रभेद बघा, आम्हाला कोणत्या भूमिकेत लीन व्हायचं आहे याचा सातत्याने विचार करा। म्हणून आत्मज्ञानात परम कार्यम न बुद्धो धारयेत चिरम। आणि करावंही लागलं, कुर्यात अर्थवशात किंचित करावं लागतं। आमची भूमिका आज तशा प्रकारची नाही, आम्हाला हे गृहस्थ अवस्थेतलं कर्तव्य पार पाडावं लागतं, पण हे करत असताना आम्हाला त्याच्यामध्ये गुरफटून जाऊ नका। आत्मज्ञानाचा कधीही विसर जीवनात जर पडला नाही तर आमच्या प्रत्येक कार्याला धर्माचं अधिष्ठान असल्यामुळे आमचं कार्य जीवनामध्ये सफलतेलाच प्राप्त होतं। कारण धर्म ज्याच्या अधिष्ठानात आहे, ज्याची इमारत ही धर्माच्या पायावर अधिष्ठित आहे, त्याचं जीवन देखील सार्थक जीवन म्हटल्या जाणार आहे आणि हा सुखाचा मार्ग आहे। कालच्या कलशामध्ये आपण ही गोष्ट बघितली। आज आचार्य सांगतात की कोण करता आहे आणि कोणतं कर्म जीवाचं आहे। अनुष्टुप छंदामध्ये ही गाथा आहे। विकल्पकः परम कर्ता विकल्प कर्म केवलम न जातु कर्तृकर्मत्वं सविकल्पस्य नश्यति। विकल्पक परकर्ता विकल्प कर्म केवलम न जातु कर्तृकर्मत्वं सविकल्पस्य नश्यति। विकल्प करणारा हा केवळ कर्ता आहे। आणि विकल्प म्हणजे काय तर परपदार्थामध्ये हे अशा प्रकारचं परिणाम करणं, एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्वाचा परिणाम करणं,
याला म्हणायचं सविकल्प भूमिका, याला म्हणायचं विकल्प. म्हणून विकल्प करणारा केवळ कर्ता आहे. म्हणजे मोह राग द्वेष या भावकर्मामध्ये एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व स्थापित करणारा जो अज्ञानी मिथ्या दृष्टी जीव आहे, हा सविकल्प म्हटल्या जातो, किंवा याचा जो भाव आहे ते विकल्प म्हटल्या जातात. आणि अशा तऱ्हेने हा विकल्प करणारा केवळ कर्ता होतो. म्हणजे ज्याच्या मनामध्ये हे विकल्प सुरू आहे की मी हे करतो आहे पराचं, तो त्याचा कर्ता बनतो. आणि विकल्प केवळ कर्म आहे. आणि तो कर्ता कशाचा आहे? तो पराचा कर्ता नाहीये. त्याचा जो विकल्प रूप परिणाम होतो आहे त्या समयात, तो त्याचं ते कर्म आहे. ह्याशिवाय दुसरं कर्ता कर्म काही नाही. म्हणून जो विकल्पांनी सहित आहे त्याचा कर्ता कर्मपणा कधीही नष्ट होत नाही. जोपर्यंत विकल्प आहे तोपर्यंत या अधिकाराच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे कर्ता कर्म भाव आहे. आणि ज्या क्षणी विकल्पाचा अभाव होतो त्या क्षणी कर्ता कर्म प्रवृत्तीचा अभाव होतो. या गाथेमध्ये मोह राग द्वेषादी विकल्पांमध्ये एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व स्थापित करणारा जो अज्ञानी मिथ्यादृष्टी, त्याला सविकल्प म्हटलेले आहे. आणि हे जीवाचे अशुद्ध भाव आहे. अनादी कालापासून हा जीव परकर्तृत्व मानतो. मी पराचं करू शकतो अशी याची मान्यता आहे, किंवा माझ्या इच्छेनुसार मी पराला बदलवू शकतो, अशा तऱ्हेची निरंतर याची परामध्ये अशी ही बुद्धी चालते. याला म्हणायचं परकर्तृत्व बुद्धी. आणि माझ्याही परिणामांचा करता, माझ्यात जे परिणाम होतात आहे त्या परिणामांचा करता जड ज्ञानावर्णादी कर्मांना मानतो. माझा जो क्रोध झाला, काय करणार? क्रोध कशाचा उदय आहे म्हणून मला क्रोध झाला. अशा प्रकारचा हा स्वतःला जड कर्माच्या अधीन मानतो. मी पराला करू शकतो हे मानतो आणि पर मला करू शकतात अशा प्रकारचं मानतो. किंवा त्यांनी असं म्हटलं म्हणून मला राग आला, म्हणजे माझ्याचा हातामधला सुखदुःखाचा रिमोट कंट्रोल जणू काही मी पराच्या हातामध्ये सोपविला. त्यांनी म्हणावं आणि त्याप्रमाणे मी वागावं, अशा प्रकारची कठपुतली समान हा आपली भूमिका त्या ठिकाणी स्वीकार करतो. म्हणून हा जीव परकर्तृत्व मांडतो आणि जड परिणामांना म्हणजे कर्माच्या उदयाला आपल्या परिणामांचा हा कर्ता मानतो. परंतु वास्तविकतः हे सत्य नाही. सत्य तर हे आहे की मिथ्या दृष्टी जीव मी पराचं करतो असा फक्त जीवनात विकल्प करतो, भाव करतो. मी पराचं करू शकतो हा मिथ्या दृष्टीचा केवळ परिणाम आहे, पण तोही पराचं काहीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तो केवळ त्या विकल्पाचा करता आहे आणि ते विकल्प त्याचे कर्म बनतात. पहिल्यांदा तर ही गोष्ट अंतरंगात ठसावी लागेल. अनादिकालाचे हे संस्कार एका क्षणामध्ये आमचे पुसले जाऊ शकत नाही. परासाठी आमची निरंतर धडपड सुरू असते. मी नेहमी म्हणते की आपल्या ताटात काय आहे हे बघण्यापेक्षा या मिथ्या दृष्टी जीवाची दृष्टी ही पराच्या ताटात काय परोसल्या गेलेलं आहे इकडे जास्त केंद्रित असते. आणि म्हणून ही सवय आम्हाला बदलायची आहे की माझं काय आहे, मी काय करू शकतो, माझ्या मर्यादा काय आहे, मी पराचं करू शकतो का, मी पराचं करायला असमर्थ आहे. जर आम्ही आमच्यामध्ये सामर्थ्य मांडलं की मी पराचं करू शकतो, तर तीर्थंकरांपेक्षाही आम्ही समर्थ ठरू. याचं कारण असं की आदिनाथ स्वामींना हे ज्ञात होतं की मरीची हा 24वा तीर्थंकर आपल्याच वंशातला बनणार आहे. पण त्याचे 23-22 पर्यंत भव फिरायचे होते.
आणि आदिनाथ स्वामी देखील मरीचीला त्या भवामध्ये मोक्षाला घेऊन जाऊ शकले नाही. त्या मिथ्यात्वाचा नाश ते करू शकले नाही. तर अशा तऱ्हेची ज्ञात असताना सुद्धा ज्ञान होणं अलग आणि मी पराला बदलवू शकतो असा भाव करणं अलग. आम्हाला कितीही वाटत असेल की पर व्यक्तीने अशा तऱ्हेने वागावं, त्यांनी अशी जाणीव असावी त्याला, पण त्याला ती जाणीव असलीच पाहिजे किंवा त्यांनी तसं वागावंच हे आमच्या अधीन नाही. ही गोष्ट आमच्या पहिल्यांदा मनामध्ये ठसली पाहिजे. म्हणजे आम्ही पराविषयीची जी अपेक्षा करतो आहे, या अपेक्षेला आम्हाला विराम द्यावा लागेल. पराकडून कोणत्याही तऱ्हेची अपेक्षा जीवनामध्ये आम्हाला करायची नाही. विकल्प पराविषयीचा मला करायचा नाही. पराला मी बदलवू शकत नाही. पर त्या वस्तूच्या अधीन आहे. म्हणून विकल्प करणारा अज्ञानी हा त्याचा विकल्पाचा करता बनतो, पण पराचा करता तोही होऊ शकत नाही. आणि ज्याला ही यथार्थ स्थिती ज्ञात नाही, तो मात्र मी सर्वांचं करू शकतो, त्याला परिणविण्याचं माझं सामर्थ्य आहे हे मानतो. पण वस्तुस्थिती मात्र याच्या विपरीत असल्यामुळे तो त्याच्यामध्ये कदापिही सफल होऊ शकत नाही आणि म्हणून हा दुःखी होतो. दुःखी का झाला? स्वतःच्या मुळे नाही झाला. मी पराला माझ्या इच्छेच्या अनुकूल बदलवू शकत नाही, हा भ्रम आहे आणि या भ्रमाने तो वास्तविकतः दुःखी झालेला आहे. म्हणून हा भ्रमच दुःखाचं कारण आहे. आणि अज्ञानीची ही कर्ता कर्म प्रवृत्ती पराविषयीची संपत नाही. म्हणून न जातु कर्तृकर्मत्वं सविकल्पस्य नश्यती, ही त्याची कर्ता कर्मपणाची प्रवृत्ती जीवनामध्ये नष्ट होत नाही. पुढचा कलश सांगतात की जो करतो तो नित्य कर्तृत्वाच्या अभिमानामध्ये चूर असतो. त्याला कितीही समजून सांगितलं तरी या करण्याचा असा काही वृथा अभिमान त्याच्या जीवनात असतो. अशी काही इगो तो स्वतःविषयीचा निर्माण करतो की त्याला असं वाटतं की सगळ्यांचं चांगलं करण्याचं जणू काही मी ठेका घेतलेला आहे आणि मी सगळ्यांचं जीवनामध्ये चांगलं करू शकतो. हीच गोष्ट या ठिकाणी सांगतात. यः करोति स करोति केवलम, यस्तु वेत्ति स तु वेत्ति केवलम, यः करोति नहि वेत्ति स क्वचित्, यस्तु वेत्ति न करोति स क्वचित्, यः करोति स करोति केवलम, यस्तु वेत्ति स तु वेत्ति केवलम, यः करोति नहि वेत्ति स क्वचित्, यस्तु वेत्ति न करोति स क्वचित्. जो करतो तो ते केवळ करतोच. तो नित्य आपल्याकडे कर्तृत्व घेण्याचाच त्याचा प्रयत्न असतो. चांगल्या गोष्टीचंही तो कर्तृत्व घेतो, कदाचित वाईट गोष्टीचंही, बिघडली गोष्ट त्याचंही तो कर्तृत्व घेतो, पण पराच्या कर्तृत्वाचा व्यामोह त्याच्या जीवनातून सुटत नाही. म्हणून जो करतो तो केवळ करतो. आणि यः तु वेत्ती, वेत्ती म्हणजे जाणणं, आणि जो जाणतो तो केवळ जाणतो. तो करण्याच्या भरात पडत नाही. करण्याच्या भरात पडत नाही म्हणजे परकर्तृत्व घेत नाही. क्रिया त्याच्याकडूनही होणार आहे. क्रिया ज्ञानी पण करणार आहे आणि क्रिया अज्ञानी पण करणार आहे. क्रिया दोहोंच्याही कदाचित समान असतील, पण ज्ञानीच्या क्रियेमध्ये तो केवळ जाणणहार बनून क्रिया करतो आणि अज्ञानीच्या जीवनामध्ये परकर्तृत्वाच्या अभिमानाच्या नशेत अहंकारात दूर होऊन तो कर्म करतो. आणि म्हणून दोहोंच्या मनस्थितीमध्ये महत् अंतर त्या ठिकाणी दिसतं. हा जगाची उठाठेव करण्याचा प्रयत्न करतो आणि हा केवळ जाणण्याचा परिणाम करतो. म्हणून जो जाणतो तो केवळ जाणतो, जो करतो तो जाणत नाही, आणि जो जाणतो
तो करत नाही. ज्याला एकदा ज्ञान झालं, ज्ञान झाल्यानंतर त्याचं कर्तृत्व शून्य होणार आहे. तो पराचा करता बनणार नाही. अभिप्रायामध्ये त्याची कर्तृत्व बुद्धी सुटली की तो जीवनामध्ये निरंतर ज्ञात्यापणाच्या भूमिकेत केवळ जगणार आहे. होता स्वयं जगद परिणाम, मैं जग का करता क्या काम. जगाचं परिणमन माझ्या केल्याने होत नाही, होता स्वयं जगद परिणाम. आणि मी जगाचं काहीही करू शकत नाही, मी माझ्या कुटुंबाचं काही करू शकत नाही, मी समोरच्या व्यक्तीमध्ये काहीही करू शकत नाही. जे होणार आहे ते होणारच आहे. जो जो देखी वीतरागणे, सो सो होसी विरारे. ते ते तसं तसं होणार आहे. निमित्त कारण कदाचित आमचं पडेल, पडणार नाही असंही नाही. कारण निमित्त नैमित्तिक संबंध सर्वत्र मान्य आहे. पण मान्य असताना निमित्त नैमित्तिक संबंध मान्य करणं आणि कर्तृत्व घेणं यामध्ये महत् अंतर आहे. ज्याची समीचीन दृष्टी झाली, ज्यांनी वस्तू स्वरूप यथार्थ रीतीने जाणलं, वस्तूमध्ये परिणमनशीलपणा आहे, ही गोष्ट ज्याच्या अंतःकरणामध्ये ठसली, त्याला हे ज्ञात आहे की तिचं परिणमन तिच्यामध्ये तिच्या योग्यतेने स्वयं होत आहे. मी केवळ बाह्य निमित्त कारण पडू शकणार आहे. माझ्यामुळे त्या वस्तुतत्वात काहीही फरक पडू शकत नाही. असं जो केवळ जाणणारा आहे, त्याचा हा कर्तृत्वाचा विकल्प हा नष्ट झालेला आहे. आणि जो हे जाणत नाही, वस्तू स्वभावाचं ज्ञानच त्याच्या जीवनात नाही, तो मात्र अशा तऱ्हेने मी करतो, मी करतो, मी करतो या भूमिकेतच सदैव जगणार आहे. म्हणून जो करतो म्हणजे जो कर्तृत्व घेतो तो काहीही जाणत नाही, आणि जो जाणतो तो काहीही करत नाही. म्हणजे या कलशामध्ये ज्ञातृत्व भावाला सम्यक्त्व आणि कर्तृत्व भावाला मिथ्यात्व म्हटलंय. जोपर्यंत पराविषयीचा कर्तृत्व भाव अंतरंगात जीवित आहे, तोपर्यंत हा जीव मिथ्या दृष्टी आहे. कारण परकर्तृत्व घेतो आहे आणि वास्तविकतः परकर्तृत्व आमच्याकडे नाही. प्रत्येक वस्तूची स्वयं त्याची उपादानगत योग्यता आहे. त्या उपादानगत योग्यतेने वस्तूचं परिणमन होत आहे. आणि त्याच्यामध्ये माझा काही रोल असेल तर तो फक्त निमित्ताचा आहे, आणि माझ्या दृष्टीत मीही उपादान स्वरूप आहे. म्हणून ज्ञातृत्व भाव, जाणण्याचा भाव ज्याच्या जीवनात आला, त्याला कर्तृत्व भाव असणार नाही. तो पराचं कर्तृत्व स्वीकारणार नाही. आणि जो पराचं कर्तृत्व स्वीकारतो त्याच्या जीवनामध्ये अजून मिथ्यात्व भावच विद्यमान आहे. हे दोन भाव, कर्तृत्व भाव आणि भोक्तृत्व भाव, हे दोन भाव म्हणजे प्रकाश आणि अंधकाराप्रमाणे विरोधी भाव आहे. जिथं प्रकाश आहे तिथं अंधकार नाही. जिथं कर्तृत्व भाव आहे तिथे ज्ञातृत्व भाव नाही. जिथे ज्ञातृत्व भाव आहे तिथे कर्तृत्व भाव असणार नाही. सम्यक दृष्टी जीव वस्तुतत्वाचा ज्ञाता आहे. पराच्या कर्तृत्वाची गोष्ट तर त्याच्या जीवनात नाहीच, पण परकर्तृत्वाचा विकल्प देखील तो करत नाही. मिथ्या दृष्टी मात्र हे सतत विकल्प करतो आणि त्याचा करता तो होतो, पण पराचा तर तोही करता होऊ शकत नाही. म्हणून मिथ्या दृष्टी या रागद्वेषादी परभावांच्या विकल्पांचा आणि रागादी विकारांचा करता आहे. करोती क्रिया. सम्यक दृष्टी जीव केवळ त्याचा ज्ञाता आहे. पुद्गल द्रव्यच कर्म नो कर्माचा करता आहे, पण पुद्गल कर्म वेदता नाही. आणि ज्ञानोपयोगी आत्मा वेदता आहे पण करता नाही. 4 गोष्टी सांगितल्या मी. मिथ्या दृष्टी जीव हा विकल्प आणि रागादी विकारांचा करता आहे. सम्यक दृष्टी जीव केवळ ज्ञाता आहे
आता पुद्गल द्रव्य जे आहे, पुद्गल द्रव्य हे जड कर्म आणि नो कर्माचा करता आहे, पण ज्ञायक नाही, वेदता नाही, जाणत नाही. आणि ज्ञानोपयोगी आत्मा वेदता आहे, पण कर्म करत नाही, म्हणून करता नाही. अशा तऱ्हेने ही गाथा, हे कलश आपण बघितला. आता पुढचा 97वा कलश पहा. ज्ञप्ती करवतो नहि भासतेंत, ज्ञप्तौ करोतीश्च न भासतेंत, ज्ञप्ती करोतीश्च ततो विभिन्ने, ज्ञाता न कर्तेति ततस्थितं च. ज्ञप्ती करवतो नहि भासतेंत, ज्ञप्तौ करोतीश्च न भासतेंत, ज्ञप्ती करोतीश्च ततो विभिन्ने, ज्ञाता न कर्तेति ततस्थितं च. ज्ञप्ती क्रिया आणि करणे क्रिया, दोन प्रकारच्या क्रिया आहे. ज्ञप्ती क्रिया म्हणजे ज्ञानाची परिणमनशील स्वभाव क्रिया, आणि करणे रूप क्रिया पराचं कर्तृत्व घेण्याची क्रिया. या दोन क्रिया भिन्न आहे. जाणन क्रिया करणे रूप क्रियेमध्ये प्रतिभासित होत नाही. जाणन क्रिया आहे, केवळ जाणणं, जाणण्याने बिघडलं नाही, पण जाणण्याच्या पुढे कर्तृत्व घेणं हे मात्र चुकीचं आहे. म्हणून जाणन क्रिया करणे रूप क्रियेमध्ये प्रतिभासित होत नाही, आणि करणे रूप क्रिया जाणन क्रियेमध्ये प्रतिभासित होत नाही. म्हणून जाणन क्रिया आणि करणे रूप क्रिया भिन्न आहे. यावरून ज्ञाता आहे, तो करता नाही, ही गोष्ट सिद्ध आहे. जो ज्ञाता आहे तो करत नाही, आणि जो करतो तो जाणत नाही. मी परद्रव्याचा, परभावाचा करता आहे, या भावाने जेव्हा जीव परिणमित होतो, तेव्हा तो करता कर्मभाव रूप परिणती क्रिया म्हणजे करोती क्रिया करत असल्यामुळे करताच आहे. निरंतर अनादिकालापासून या जीवाची दृष्टी अशाच प्रकारची राहिलेली आहे की मी परद्रव्याचा आणि परभावांचा करता आहे. मी शरीरादीला देखील माझ्या इच्छेनुसार परिणमवू शकतो. वास्तविकतः शरीर देखील याच्यासाठी भिन्न द्रव्य आहे. शरीराची क्रिया कोणती व्हावी हे माझ्या अधीन म्हणजे आत्म्याच्या अधीन नाही. शरीराचं जे काही होणार आहे हे परद्रव्य आहे, त्याची क्रिया त्याच्यामध्ये त्याच्यानुसार होणार आहे, माझ्या म्हणण्यानुसार होणार नाही. पराची क्रिया परचेतन द्रव्य असेल किंवा अचेतन द्रव्य असेल, या दोहोंचीही क्रिया त्या त्या द्रव्याच्या अधीन आहे, माझ्या अधीन नाही. पण मी परद्रव्याचा आणि परभावाचा करता आहे. या भावाने जेव्हा जीव परिणमित होतो, तेव्हा तो करता भाव रूप परिणती क्रिया म्हणजे करोती क्रिया करत असल्यामुळे करता आहे. जेव्हा हा श्रद्धेने असं स्वीकारतो, आणि कोण असं श्रद्धेने स्वीकारेल तर मिथ्या दृष्टी जीव हा श्रद्धेने स्वीकारतो की मी परद्रव्याचं करतो आहे, म्हणून तो त्या करोती क्रियेचा करता होतो. ज्ञानी जीव त्याचा करता बनत नाही, पण अज्ञानी मात्र त्या क्रियेचा करता बनतो, म्हणून त्याची करोती क्रिया आहे. तेव्हा जे काही जाणणे असते ते खरे जाणणेच नव्हे, ज्ञप्तीच नव्हे. म्हणून त्या समयात जे जाणणं आहे आमचं ते मिथ्यात्व ग्रसित असल्यामुळे आमचं ते खरं जाणणं नाही, म्हणजे आमची ती अज्ञान परिणती आहे. सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्याशिवाय आमचं ज्ञान समीचीन ज्ञान म्हटल्या जात नाही. सम्यक दर्शनाचं जेव्हा लेबल ज्ञानावर उमटेल त्याच वेळेला आमचं ज्ञान सम्यक ज्ञान असणार आहे.
आणि जोपर्यंत अंतरंगामध्ये परकर्तृत्व बुद्धी जीवित आहे तोपर्यंत याच्या जीवनात मिथ्यात्व आहे. आणि मिथ्यात्व असल्यामुळे हा जाणतो तर सगळ्यांना जाणण्याचा याचा प्रयत्न आहे, जाणतोही आहे, पण जाणत असताना त्याचं ते खरं जाणणं नाही, त्याचं ते अज्ञान रूपच जाणणं आहे. कारण वस्तू तत्वच त्याला ज्ञात नाही, म्हणून त्याचं जाणणं जे आहे ते खरं जाणणं नव्हे, म्हणून त्याला ज्ञप्ती नाही, म्हणून त्याला खऱ्या अर्थाने जाणणं क्रिया ज्ञान रूप भाव नाही. कारण परास करता मानणे हाच महान अज्ञान अंधकार आहे. तो राग परिणतीचा करता असल्यामुळे ते ज्ञेयार्थ परिणमन ज्ञेय पदार्थाच्या अनुसार रागानुभूती आहे. हे शब्द आपण बघितले होते, 3 शब्द आपण बघितलेले आहे. लक्षात असेल तर पहा, प्रवचनसार ग्रंथामध्ये हे शब्द आपण त्या ठिकाणी वारंवार बघितलेले आहे. एक ज्ञेयार्थ परिवर्तन, दुसरं ज्ञप्ती परिवर्तन आणि तिसरं ज्ञप्ती परिणमन. 3 शब्द पाहायचे. इथे ज्ञेयार्थ परिणमन, ज्ञेयार्थ परिणमन याचा अर्थ ज्ञेय पदार्थानुसार आमचं ज्ञान त्या ठिकाणी असणं, म्हणजे ज्ञेय आमच्या इच्छेच्या अनुकूल किंवा प्रतिकूल इष्ट अनिष्ट बुद्धीपूर्वक जाणणं. वास्तविकता ज्ञेय ज्ञेय आहे, त्याच्यामध्ये न इष्टपणा आहे न अनिष्टपणा आहे. असं असताना सुद्धा जाणत असताना इष्टपणा आणि अनिष्टपणाची कल्पना करून वस्तूला जाणणं, याचं नाव आहे ज्ञेयार्थ परिणमन. तसही आम्ही वस्तू जे बघतो ती आमच्या मनात आहे तशीच कदाचित कुठे कुठे कधी कधी आम्हाला दिसते. वस्तू जशी आहे तशी निरंतर दिसलीच पाहिजे हा नियम नाही अज्ञानीच्या जीवनात. कारण अज्ञानी आपल्या गृहीतांनी वस्तुतत्व बघतो, त्याच्या अंतरंगात काहीतरी आधीच पूर्वग्रह दूषितपणा आहे आणि त्या दूषितपणाने जेव्हा ती वस्तू तो समोरची बघतो तेव्हा ते जाणणं त्याच्याविषयीचं यथार्थ असत नाही, ते त्याचं ज्ञेयार्थ परिवर्तन आहे. ज्ञेयानुसार त्याचं बदल त्या ठिकाणी दिसत आहे. हे झालं एक. मिथ्या दृष्टी जो आहे, मिथ्या दृष्टीच्या जीवनात परवस्तू इष्टकारक आणि अनिष्टकारक आहे ही भावना अजूनही विद्यमान असते, म्हणून त्यांचं जाणणं हे ज्ञेयार्थ परिणमनानुसार त्या ठिकाणी आहे. ज्या वेळेला आता सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्यानंतर त्याला वस्तुतत्व यथार्थ ज्ञात झालेलं आहे. अनंतानुबंधी जनित जी काही इष्ट अनिष्ट पदार्थाविषयीची बुद्धी होती ती आता संपलेली आहे, मोह संपलेला आहे, रागद्वेष अजून कायम आहे वस्तूविषयीचे, म्हणून जाणतो आहे. जाणत असताना पदार्थाला यथार्थ जाणलं आणि तरी देखील जोपर्यंत भूमिकेनुसार चारित्र मोहनीय कर्माचा उदय आहे तदनुकूल रागद्वेष परिणती जीवनात विद्यमान आहे. वस्तू इष्ट आहे किंवा अनिष्ट आहे हा अभिप्राय तर अंतरंगातला सुटला, श्रद्धा तर समीचीन झाली, पण चारित्र मोहनीय जनित अजूनही रागद्वेष जीवनात आहे तोपर्यंत त्याच्या जीवनात कथनचे ज्ञेयार्थ परिणमन सुरूच आहे. त्याशिवाय तो अनुकूल वस्तू ग्रहण करत नाही, प्रतिकूल वस्तूचा त्याग करत नाही. हा सिलसिला 10व्या गुणस्थानापर्यंत असणार आहे आणि एकदा का त्याचं संज्वलन लोभही निघून गेला, 11व्या गुणस्थानात गेला आणि वितराग दशा झाली, त्यावेळेला ज्ञेयार्थ परिणमन आता जीवनात नाही. परंतु त्याचं ज्ञान आताही 11व्या 12व्या गुणस्थानात क्षायोपक्षमिक ज्ञान आहे. एका ज्ञेयावर अंतर्मुहूर्तापेक्षा तो राहू शकत नाही,
म्हणून ज्ञप्तीचं म्हणजे ज्ञानाचं परिवर्तन अजूनही विद्यमान आहे, पण ते रागद्वेष विरहित आहे. अशा तऱ्हेने 11व्या आणि 12व्या गुणस्थानात परिणती आहे आणि 13व्या गुणस्थानामध्ये केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. त्याबरोबर आता ज्ञप्ती परिवर्तन संपलं, पण ज्ञानाचं प्रतिसमय बदलणं, ज्ञानाचं ज्ञान गुणाचं परिणमन, केवल ज्ञान रूपाने सदृश परिणमन तिथेही निरंतर सुरू राहणार आहे. म्हणून ज्ञप्ती परिणमन तिथे आहे. अशा तऱ्हेची ही भूमिका नेयार्थ परिणमनासंबंधी आम्ही प्रवचन सार मध्ये बघितली. त्याच या ठिकाणी आम्ही थोडं रिवाइज जाऊन संदर्भ बघितला की हा राग परिणतीचा करता असल्यामुळे हा स्वतःला रागाचा करता मानतो आहे. त्यामुळे ते ज्ञेयार्थ परिणमन आहे, कारण तो ज्ञेयाच्या अनुसार इष्ट अनिष्ट रागद्वेष बुद्धी करतो आहे. ज्ञप्ती परिणमन नव्हे, खऱ्या अर्थाने ते ज्ञानाचं जाणणं नाहीये. अजूनही जोपर्यंत त्या ठिकाणी अनंतानुबंधी जनित विद्यमान राग द्वेष आहे, तोपर्यंत त्याचं जाणणं मिथ्यात्व ग्रसित अज्ञान रूपच असणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने ते ज्ञप्ती परिणमन नव्हे. जेव्हा मी परद्रव्यात जाणतो मात्र अशा जाणन क्रियेने परिणत होतो, तेव्हा ज्ञाता भावरूप ज्ञप्ती परिणमनाने तो केवळ ज्ञाताच आहे. आणि केवळ मी वस्तूला जाणू शकतो, वस्तूमध्ये काहीही मी करू शकत नाही, अशा तऱ्हेची निर्मल बुद्धी ज्याची झालेली आहे, ज्याचा अभिप्राय समीचीन झालेला आहे, कर्तृत्व बुद्धी ज्याची पूर्णतः संपलेली आहे, असा जीव केवळ जाणणं या ज्ञप्ती परिणमनाने तो केवळ ज्ञाता बनला. तेव्हा तेथे ज्ञेयार्थ परिणमन क्रिया किंवा करोती क्रिया असत नाही. म्हणून करोती क्रिया म्हणा, ज्ञेयार्थ परिणमन क्रिया म्हणा, ह्या त्याच्या जीवनात संपलेल्या आहे. अशा तऱ्हेने ज्ञेयार्थ परिणमन, ज्ञप्ती परिवर्तन आणि ज्ञप्ती परिणमन हे आम्ही 3 शब्द बघितले, जरी संदर्भ इथे फक्त ज्ञेयार्थ परिणमनाचा होता. आणि हे ज्ञेयार्थ परिणमन आम्हाला गुणस्थानाच्या क्रमानुसार लावावं लागतं. 1 ते 3 पर्यंत निश्चितपणे ज्ञेयार्थ परिणमन आहे. 4थ्या गुणस्थानामध्ये अभिप्रायातून गेलं तरी चारित्र मोह जनित अजूनही ज्ञेयार्थ परिणमन भूमिकेनुसार विद्यमान आहे. 10व्या गुणस्थानापर्यंत किंवा परत आम्ही थोडा भेद पाहिला तर 6 पर्यंत बुद्धिपूर्वक आहे. 7च्या पुढे फक्त कर्मोदय जनित अबुद्धिपूर्वक ज्ञेयार्थ परिणमन सुरू आहे. अशा तऱ्हेची ही भूमिका क्लिअर आमच्या मनामध्ये आम्हाला व्हिज्युअल करायची आहे, अनुभवायची असणार आहे. बाकीचं आपण या संदर्भामध्ये उद्याच्या याच्यामध्ये बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.